क्रिकेटचं खूप मोठं वेड आहे. आपल्यालाही लहानपणी वाटायचं, जेव्हा सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळायचा, रोहित शर्मा पुल शॉट मारायचा, विराट कोहली कव्हर ड्राईव्ह खेळायचा, तेव्हाही आपल्याला वाटायचं की इंटरनॅशनल क्रिकेटचा आपण सुद्धा एक भाग व्हावा. पण आपल्या काही कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे, आपल्या शिक्षणाच्या जबाबदाऱ्यामुळे किंवा आपल्या अवतीभोवती तसं वातावरणामुळे किंवा ऑपॉर्च्युनिटीच्या अभावामुळे आपण आपलं क्रिकेटचं स्वप्न कायमचं दूर राहिलं. पण नियतीने काळाच्या बदलानुसार आपल्याला ते स्वप्न देव आपल्या ओंजळीत टाकू पाहतोय आणि ती संधी देऊ पाहतोय की या क्रिकेट मार्फत तुम्ही तुमचा व्यवसाय उभा करू शकतात. हो, बरोबर ऐकलं. क्रिकेट आता फक्त खेळपुरता मर्यादित नसून ती एक व्यवसायाची नवीन संधी आहे. ज्या शेतकरी आधी आपल्या शेतीवर अर्थव्यवस्था निर्माण व्हायची, आता तिथे क्रिकेटही आपल्या अर्थव्यवस्थेचा एक भाग बनत चालला आहे. जो शेतकरी आपली जमीन हिरवी कशी ठेवावी यासाठी संघर्ष करत होता, तोच शेतकरी आता आपली जमीन कोरडी कशी राहील यामार्फत प्रयत्न करतोय. कारण क्रीडा उद्योग त्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतायत आणि त्या इन्व्हेस्टमेंटने आपल्या भारतातील प्रत्येक क्रिकेट प्रेमींचं स्वप्न तर पूर्ण होतोय, पण आपल्या इकॉनॉमिक मध्येही खूप मोठी वाढ होते आहे. त्याचबरोबर क्रिकेट जे जे काही रोल्स असतात, जे जे काही व्हरायटीज असतात, जे जे काही व्हेरियस फॅक्टर्स असतात, अंपायर असतील, स्पोर्ट्समॅन असेल, टर्फ मॅनेजर असेल, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, त्यांना रोजगार तर मिळतो, त्यांना तर ऑपॉर्च्युनिटी मिळते, पण त्याचबरोबर त्या टुर्नामेंटच्या बाहेर भाजीपाला विक्रेते, ज्यूस विक्रेते किंवा फळं विक्रेते यांनाही खूप मोठी संधी निर्माण होते. कॉर्पोरेट जॉब लाईफचा एक क्रिकेट एक भाग जरी असला तर त्याचबरोबर क्रिकेट त्या कॉर्पोरेट जॉबपेक्षाही क्रिकेटमध्ये व्यवसायाचा खूप मोठी उलाढाल वाढत चालली आहे. आता आपण या सुवर्ण संधीचा किती वापर करतो यावर आपल्याला अवलंबून आपली अर्थव्यवस्था अवलंबून आहे. आपण नेहमी म्हणतो जिथे हातोडा गरम असतो तिथेच नेमका मारावा. त्यामुळे आपल्याला ही ऑपॉर्च्युनिटी एका सोन्यासारखी मिळालेली आहे. देवाने आपल्याला पुन्हा एकदा अवसर दिलेला आहे. त्या संधीचं सोनं करूया आणि आपल्याला वाटायचं की आपल्या क्रिकेटमध्ये काहीतरी मोठं योगदान असावं, त्या योगदानाचा सुद्धा भाग असू. धन्यवाद.